किती रुपयाला घेतली कंपॉस? 9 रुपये. तर आज आहे शुक्रवार आणि मला जायचं आहे आज घरी. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे शुक्रवार आणि मला जायचं आहे आज घरी. त्याच्यामुळं मी काय केलेलं आहे ना, आज ऑफिसमध्ये लवकर आलेलो आहे. ऑफिसमध्ये मला जवळपास 6 तास कंप्लीट करावं लागतात आणि त्याच्यानंतर मी जाऊ शकतो. आणि रात्रीचे कॉल असतात डायरेक्ट. त्याच्यामुळं मला माहीत होतं आज मला काय काम करायचं आहे. त्याच्यामुळं मी लवकर आलेलो आहे. 7 वाजताच आलेलो आहे ऑफिसमध्ये मी आणि 1 वाजता निघणार इथून. तर आजचा दिवस एकदम खतरनाक असणार आहे, कारण सकाळी 5:30ला उठलेलो आहे मी. 5:30ला उठून आवरून 7 वाजेपर्यंत ऑफिसला आलो. रूम पूर्ण आवरली होती, कपडे वगैरे ठेवले होते, प्रॉपर बॅग वगैरे भरली होती. आता मग मी आलो ऑफिसला येऊन थोडा टाईम थोडा वेळ काम केलं आणि आता मी जातोय कॅन्टीनमध्ये नाश्ता करतो, दुपारी जेवण करतो 12 वाजता आणि मग 1 वाजता इथून पलटी मारेल. मग डायरेक्ट बस स्टँडला जाईल आणि डायरेक्ट घरी जाईल. जवळपास भरपूर वेळ लागेल मला रात्री जाता, पण आजच जायचं आहे. उद्या जर गेलं तर परत उद्याचा दिवस पूर्ण मोडतो, म्हणून आजच जायचं आहे. काल तुम्ही बघितलं असेल, मी काल दिवसभर काही असं विशेष काही खाल्लं नव्हतं, हेवी काही खाल्लं नव्हतं. तर आज मला भरपूर भूक लागलेली आणि तब्येत पण कालच्यापेक्षा बरी आहे. तर आता मी भूक लागली तर परत काही जास्त काही खाता नाही, अरे इडलीच खातो. लाईट वेट आहे त्याच्यामुळं खाऊन घेतो, लवकर पचल. आता इथे माझा नाश्ता झाला. मी नाश्त्याला इडली खाल्ली आणि तीर्थाने मला हे बिस्किटचे पुढे सांगितले होते. चोको लावाचे जे बिस्किट होते ते सांगितले होते, पण अनफॉर्च्युनेटली ते अवेलेबल नव्हते. म्हणजे 2च अवेलेबल होते आणि मला कमीत कमी 3 लागणार होते, कारण आमच्या घरामध्ये 3 मोठाले मुलं आहे. त्याच्यामुळं मी काही ते घेतले नाही. ऑफिसवरून लवकर निघलो होतो मी. आता बस स्टँडला आलो होतो वाकडेवाडीला आणि लिटरली बस नाही आहे बस स्टँडमध्ये. कदाचित शुक्रवार आहे म्हणून असं काही सिच्युएशन असेल आज, पण बस नाही आहे. एक टॅक्सी होती, आता ही संभाजीनगरला चालली होती, तिच्यामध्ये बसलो होतो मी. याच्या आधी एक होती, दरवेळेस ते 500 रुपये घेतात, पण आज मला हे नव्हतं माहीत. गुरुवार शुक्रवार शनिवार ते 600 रुपये घेतात. 100 रुपये लिटरली वाढलेले राहता. तर मग मी आता एक जाऊ दिली, थोडी अक्कल आली मला आणि मग आता दुसरीच्यात बसलेलो आहे मी. आणि आता जाईल मी संभाजीनगरला. जवळपास अजून 15-1 मिनिटं वेट करावं लागेल. जवळपास 3 वाजलेले. पश्चाताप येतोय मला. वाकडेवाडीच्या स्टँडवरून जाताना मला हे विमान दिसलं आणि आम्ही निघालो शार्प 3 वाजता. आणि विमाननगरमध्येही मला परत एक विमान दिसलं होतं, जे खूप जवळून होतं. म्हणलं ही क्लिप तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून ही क्लिप ॲड केलेली मी व्हिडिओमध्ये. आज विकेंड असल्यामुळं रस्त्यावर भरपूर ट्रॅफिक होती. विशेषतः वाघोली, शिक्रापूर, भीमा कोरेगाव आणि राजंगावला भरपूर ट्रॅफिक. शिरूरच्या पुढे थोडी ट्रॅफिक कमी झाली होती, पण तरी रस्त्यावर बऱ्यापैकी गर्दी होती. आता आम्ही अहिल्यानगर क्रॉस केलं आणि पांढरीचा पूलही क्रॉस केला. त्याच्यासमोरची ही MIDC मधले दृश्य आहे, जो धूर निघतोय एका चिमणीमधून. आणि असं करत करत आम्ही देवगड फाट्याला पण पोहोचलो आणि थोड्याच वेळात मी उतरलो भेंडाळा फाटा इथे. फाट्यावर मला माझा भाऊ आणि पुतण्या घ्यायला आले होते मोटरसायकलवर आणि मग मी गाडीवर बसलो आणि घरी गेलो. घरी गेल्या गेल्या माझं स्वागत सगळ्यात पहिलं आमच्या कुत्र्याने केलं होतं, की जो माझ्या मागं रोज फिरतो. जेव्हा घरी असतो तेव्हा मी कुठंही निघालो तरी माझ्या मागं येतो. तीर्थाने एक कंपॉस आणलेली. तीर्थ आज घरी राहिलेला आहे, शनिवार आहे आणि पॅरेंट टीचर मीटिंग आहे. त्यांनी काही प्रोजेक्ट केलेला नव्हता, त्याच्यामुळे तो शाळेत निघालेला आहे. घरी तो त्याने एक कंपॉस आणलेली, आता मला दाखवतोय तो कंपॉस आणलेली. इथं काहीतरी उद्योग चालू आहे त्याचा. तार घेतलेली आहे, वायर आणि पक्कड, त्याचं काहीतरी असं काहीतरी केलेलं आहे आणि आणलेली कंपॉस. दाखव. अरे बापरे, कोणत्याच्यात मार्कर आहे? कोणता मार्कर आहे? दाखव ओपन करून. किती रुपयाला घेतली कंपॉस? 9 रुपये. 9 रुपीजला. 100 रुपीजला. बरोबर. ही कोणाची आहे? दादाची. ही माई. कोण आणली? आपण. पानं बिन भेटेल. पानं दाखव, खोलून दाखव ना मला कसं काय कळणार आहे कोणती पानं. थांबा ना, पाणी. पान. हा,
तीर्थला थोडा खोल फिटिंगमध्ये जास्त इंटरेस्ट राहतो, त्याच्यामुळे त्याला पाना सांगतोय तो, पाना भेटलेला आहे तो. कर्कटकसाठी पाना असतो आवळायला. So, दोन्ही याच्यात पण आहे पाना, याच्यात. इरेझरचा कलर एकदम मॅचिंग आहे. हे बघा हातकाड तिथं ब्ल्यू कलरची आहे, तर ब्ल्यूच कलरची म्हणजे डार्क नेव्ही ब्ल्यू कलर आहे, तर डार्क नेव्ही ब्ल्यू कलरचीच इरेझर आहे. त्याच कलरचे कर्कटक आणि त्यांचं हे दिलेलं आहे. पेन्सिल पण त्याच कलरची आहे. इकडं ब्लॅक कलरची, तर ब्लॅक कलरचं शार्पनर आहे, ब्लॅक कलरचं इरेझर आहे आणि ब्लॅक कलरचीच पेन्सिल असेल त्याच्यामध्ये. ही बघा, ही पेन्सिल ब्लॅक कलरची. मोठी असते तुझी कोणती तीर्थ याच्यातली कंपॉस? ती बर. तेच ती